तर हाय, काय चाललंय सगळ्यांचं बरं का? तर आज मी गेलते बाहेर. बाहेर म्हणजे कुठं ती तुम्हाला मी सांगते आता. कुठे गेलते का बाहेर म्हणजे कुठे गेलते बा? आम्ही बाजारला गेलते का नाही? मग मी बाजारला गेलते. माझ्या श्रावला सांगून गेलते, बा रडू नको बा, मी बाजारला जाते. हाय का नाही श्राव? बाजारला जाते, बाजार घेऊन येते. हाय का नाही श्राव? गाणं काढलंय का नाही आपण मम्मीने पुरीने? तर ही माझ्या बाळाची पतंग आहे ना श्राव. तर श्रावला पतंग आवडत होती म्हणून पतंग घेऊन आलो, पण अजून ही बांधली नाही. आताशी का आणून ठेवलेली आहे, कारण की श्रावची लय इच्छा होती की म्हणजे सारखंच म्हणायची पतंग आणा पतंग आणा. तर तिची एवढी पतंग आणली तिला. होय ना श्राव? तर श्रावला पतंग आवडते. तर मी आज गेलते बाजारला. आज आमच्या इथला होता बाजार, आणि बाजारवरनं आणले मी खायला भाजीपाला, किराणा, सगळंच घेऊन यावं लागतं ना एकाच दिवशी. मग परत आठवडाभर काय नाही, त्यामुळं आजच आणायचं असतं. किराण्याला दुकानं आहेत, पण तरी पण घेऊन येतात आत्ताच किराणा पण, कारण की मग परत आठवड्याच्या आधीमध्ये काय आणायचं नाही. किराणा काय हिथंच आहे, किराण्याचं दुकान कधी बी जाऊन किराणा घेऊन येऊ शकते, पण आपण भाजीपाला आणू शकत नाही आठवड्याच्या मध्ये. त्यामुळं आम्ही आणलाय सगळा भाजीपाला. तर सगळा भाजीपाला 30 रुपये पावशेर होता. 30 रुपये पावशेर, काय पण घ्या 30 रुपये पावशेर. वांगी 30 रुपये पावशेर, 50चे अर्धा किलो होते. मग 30 रुपये पावशेर म्हणल्यावर 60 रुपयाचे अर्धा किलो असतात, पण 50चे अर्धा होते. आणि ताजी ताजी भाजी, मेथीची भाजी ताजी ताजी. तर ही तर श्रावला माझी आवडती भेंडी, आणि मला मेथीची भाजी भरपूर आवडते म्हणून मी मेथीची भाजी घेऊन आलेले. तर ताजी ताजी करणारे मेथीची भाजी. आणि मी काय काय भाजीपाला आणलाय ते तुम्हाला मी दाखवते. तर अजून आणल्यात मी कोथिंबीर, ताजी पण आणली, ताजी ताजी. कोथिंबीरच्या 2 पेंडे आणल्यात मी, आणि भाजीच्या पण 2 पेंडे आणलेत. दोडका आणलाय पावशेर. सगळं 30 रुपये पावशेरच होतं. काय पण घ्या 30 रुपये पावशेर, काय पण घ्या 30 रुपये पावशेर. तर बघा, काकडी होती, टमाटे होते, मिरची, परत गवार पण 30 रुपये पावशेर. गवार बी घेतली तर 30 रुपये पावशेर गवार बी होती. आणि भेंडी आणली ना, भेंडी कशी विसरून येईन का बाजारात? बाजारात भेंडी विसरून यायची नसती. एखाद्या टायमिंगला मी तुझ्या पप्पाला बाजारात सोडून येईन, पण भेंडीला घेऊनच येईन, कळलं का? अशी इतकी माझ्या पुरीला भेंडी आवडते, माहिती आहे का तुम्हाला? तर भेंडीचा लय नाद बेकार आहे आमच्या श्रावला. सकाळी भेंडी केली ना, सकाळी भेंडीची भाजी केली ना, तर तिला संध्याकाळ पतोर भेंडीची भाजी पाहिजे. असं नाही संपली पिंपली तसलं काय नाही, कुणाच्या वाटणीला पिटणीला येऊ द्यायची नाही. वांगी पण आणल्यात, ताजी ताजे वांगी. अंकुरचं वांग आहे. मला माऊलीचं वांग आवडत नाही, कारण की माऊलीचं वांग मला अजिबातच आवडत नाही. आणि हे अंकुरचं वांग आहे, काटेरी काटेरी मस्त वांगी आहेत, ताजे ताजे. टमाटे आणल्यात. तर इथं आपला भाजीपाला बघू शकताय तुम्ही. इथं गवार आहे, इथं वांगे आहे, तिथं भेंडी आहे. आपली मटकी पण आणली मी, पावशेर मटकी आणली. तर कॅरी बॅगमध्ये, त्यामुळं कमी वाटते, कारण की नुसती मी मटकीच आणली. सौम्याच्या पप्पाला मटकीत हरभरा, वाटाणा, अजून काय असतं कडधान्य, बरंच काय काय असतात. तर ते आवडत नाही कडधान्य ह्याच्यात दुसरे कोणचे, फक्त मटकी आवडते म्हणून मोड आलेली मस्तपैकी मटकी आणली मी पावशेर. तर सगळा भाजीपाला आणलाय. आणि मेन गोष्ट म्हणजे बाजाराला जे जातो आपण, ती भाजीपाला आपल्यासाठी आणायला जातो. भाजीपाला आणायला आठवड्याचा बाजार असतो त्यामुळं. पण माझ्या मुलींना काय काय खायला आवडतं, मी काय काय बाजारातून घेऊन आले ते मी तुम्हाला सांगते. तर इथं आहे आपला शेवचिवडा, आणि ह्या आहेत चुरमुरे, म्हणजे चुरमुरे त्यात मिक्स करून खायचे. आणि इथं आहे भजी. तर हे भजी आहेत, गरम गरम भजी आणलेत. आणि बालुशाही आणली. तर भजी, सौम्याला भजीपाव इतका आवडतं ना, प्रमाणाच्या बाहेर सौम्याला भजीपाव आवडतात. त्यामुळं मी भजीपाव पण आणलेले आहेत. हे पाव आणलेत, आणि इथं आहे भजी. आणि ही जी बालुशाही आहे ती आवडती मला, आणि माझ्या श्रावला आवडती बालुशाही. आणि जिलबी आमच्या आत्यांना आणि आमच्या ह्यांना जिलबी भरपूर आवडती. तर गरम गरम अशी मी जिलबी घेऊन आलेले. कुणाला? मिस्टर.
तर जिलबी आमच्या आत्यांना जिलबी आणि सौम्याच्या पप्पांना जिलबी प्रचंड आवडते आणि मला बालुशाही आणि श्रावला पण बालुशाही आवडते. सौम्याला भजीपाव आवडतात त्यामुळे मी भजीपाव बी घेऊन आलेले. आणि हे कुणाला आवडतं पॉपकॉर्न. तर 2 पाकिट आणलेत, एक सौम्याला आणि एक श्रावला. असे मी 2 पाकिट दोघींना घेऊन आले कारण की भांडणं करू नये म्हणून दोघींना 2 घेऊन आले. आणि आंबे पण आणलेत मी तुम्हाला दाखवते मी. तर इथं आंबे आहेत तर आंबे पण घेऊन आले कारण की आंबे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. पोरींना तर लय आंबे आवडतात. तर आंब्याचा सीझन संपत आलाय तरी पण मी आंबे घेऊन आले पोरींसाठी. पोरींना आवडतात आंबे खायला त्यामुळं घेऊन आले. आणि काकडी तर काकडी आहे ना माझी माकडी आठवड्याभर खाते. खरं आहे का नाही श्राव? तर ही काकडी माझी माकडी आठवड्याभर खाते. तिला आठवड्याभर काकडी खायला लागते. काकडीला आवडते तिला. मग बाकीचं संपून जातं. जिलबी बालुशाही परत भजीपाव हे तर आज संपून जातं कारण की ती ठेवण्यासारखी गोष्टच नसते. आज संपवायची गोष्ट असते. पण आंबे पण उद्या पण तर राहतात. 2 दिवस आंबे राहतात पण काकडी आठवड्याभर जाते. 2 किलो काकड्या आणत असते मी श्रावसाठी. आहे का नाही श्राव? कंप्लीट 2 किलो आहे. इकडच्या इकडं माप नाही. बरोबर 2 किलो काकड्या घेऊन आले मी श्रावसाठी. काकडी घेऊन आले माझ्या माकडीसाठी. अयो माझी माकडी. आणि ती बसली शेव खात शेवचिवडा. दोडका पण घेऊन आले. दोडक्याची भाजी मला काही इतकी फारशी आवडत नाही. कधी तरच खाते पण आणली. आणि वांगे खारे वांगे आहेत ना माझ्या पोरीला आवडतात. करणार आहे तू? हो करणार आहे ना. तर लसूण स्वस्त झालाय. 20 रुपये पावशेर भेटलाय. नाही तर सगळं बाकी 30 रुपये पावशेरांचं आणलंय मी. दोडका वांगी गवार टमाटी परत काय म्हणतात त्याला दोडका भेंडी सगळं 30 रुपये पावशेर होतं. फक्त लसूण तेवढा 20 रुपये पावशेर भेटलाय बघा. नाही तर बाकी सगळं 30 रुपये पावशेर भेटले. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग सगळा बाजार आणलेला. मटकी ही 20 रुपये पावशेर भेटली. 30 रुपये पावशेरच आहे मटकी बी. 30 रुपये हा तुझी आहे ती. तिला मिठातली मटकी आवडती. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. इकडे बाय बाय कर ना. बाय.